नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अंतर्गत एकूण 572 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये पदाचं जे नाव आहे ते आहे ऑफिस अटेंडंट. तर यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिनांक 15 जानेवारी पासून यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 फेब्रुवारी 2026 राहणार आहे. यासाठी टेंटेटिव्ह एक्झाम डेट 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 राहणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट सुद्धा करायचं आहे. यामध्ये डिटेल्ड नोटीसमध्ये तुम्हाला जे काही ऑफिसेस आहे त्यानुसार जे आहे लोकेशननुसार वॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे. ज्यामध्ये मुंबईसाठीच्या लोकेशनवरती वॅकन्सीजची डिटेल्स इथे दिलेली आहे. त्यानंतर कास्ट कॅटेगरीनुसार इथे तुम्ही वॅकन्सी चेकआउट करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे सांगितलं आहे की तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट राहतं, जे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट राहतं ओबीसीसाठीचं, ते एप्रिल 2025च्या नंतरचं म्हणजे जे काही क्लोजिंग डेट आहे रिक्रुटमेंटची फेब्रुवारी 4, 2026 तोपर्यंतचं व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 या तारखेपर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्या पुढे असलं तरी चालते, पण त्याच्या आधी जर एक्सपायर होत असेल तर मित्रांनो तुम्हाला नवीन काढणे गरजेचं राहील. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यांनी खाली दिली आहे, तर ती आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर खाली जाऊया नोटिफिकेशनला. तर येथे जे आहे दिलेलं आहे, यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. एज लिमिट जर बघितली तर 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं एज काउंट करण्यात येणार आहे. यामध्ये तुमचं एज हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष असलं पाहिजे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पीडब्ल्यूडी साठी मिनिमम 10 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवार किमान 10वी पास असला पाहिजे मित्रांनो. आणि यामध्ये जे त्यांनी अट ठेवलेली आहे की जर समजा तुमचं हायर एज्युकेशन झालं असेल, जसं की डिग्री झाली असेल किंवा आणखी कुठलं हायर एज्युकेशन जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. असा मुद्दा क्रमांक 2 मध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची अट ही सुद्धा आहे की तुमची जी काही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे ही घेतली जाईल. त्यामुळे तुमचं जे काही लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. प्रत्येक राज्याची लोकल लँग्वेज ही वेगवेगळी राहते. त्यानंतर यासाठी ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाईल मित्रांनो. 120 प्रश्न राहतील आणि 120 मार्क्ससाठी राहील, ज्यामध्ये 90 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश अवेअरनेस आणि न्यूमरिकल ॲबिलिटीचे 30-30 प्रश्न यामध्ये विचारले जातील. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ही क्वालिफाय इन नेचर राहील, संबंधित राज्यानिहाय. तर त्याची माहिती जी आहे ती ॲनेक्चर 5 मध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर ॲनेक्चर 6 मध्ये जे आहे यामध्ये आणखी काही माहिती दिली आहे, जसे की ऑनलाईन टेस्ट बद्दलची लँग्वेज बद्दलची माहिती दिली आहे की टेस्ट जी आहे ही जनरल इंग्लिशची जी टेस्ट आहे ती इंग्लिशमध्ये राहील. बाकीचे जे सेक्शन आहे ते इंग्रजी, हिंदी आणि अदर जे काही रिजनल लँग्वेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो, जसे की एक्झामिनेशन सेंटर बद्दलची माहिती. तर तुम्हाला कोणतं सेंटर्स मिळू शकते किंवा भेटेल तर त्याबद्दलची माहिती ॲनेक्चर 7 मध्ये त्यांनी दिलेली आहे. तर ते एकदा तुम्ही चेकआउट करून घ्यायचं आहे. आता पे स्केल जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला 24,250 रुपये प्रति महिना इतकं यामध्ये वेतनमान राहील. त्यासोबत आणखी इतर काही भत्ते हे सुद्धा लागू राहतील. HRA सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. त्यानंतर आणखी जे काही पर्क्स आहे ते तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केले जातील. आता एक्झामिनेशन फी जर बघितली तर SC, ST, PWD एक सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये प्लस 18% GST नुसार, जे 9 रुपये समजा GST लागली यामध्ये लागू शकते. त्यानंतर जनरल OBC EW साठी 450 रुपये प्लस 18% GST राहील. जे RBIचा स्टाफ आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी राहणार नाही. अशा प्रकारे यामध्ये फीचं स्ट्रक्चर दिलं आहे. तर तुम्हाला यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लायची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे.
जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन क्रायटेरिया आहे, तो 1 जानेवारी 2026ला काउंट करण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन संदर्भाच्या, तर त्या तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता. बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत, जे बँक एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकदम नॉर्मल असं आहे मित्रांनो. जसे की फोटोग्राफची साईज, त्यानंतर फोटोग्राफ कसा कॅप्चर करायचा, लेफ्ट थंब इम्प्रेशन, त्यानंतर एक हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं राहतं, तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर हे तुम्हाला जे आहे अपलोड करायचं राहील. अशा प्रकारे जे आहे यामध्ये ही बेसिक अशी डिटेल्स दिलेली आहे. RBI अंतर्गत ऑफिस अटेंडंटसाठीची ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मला वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.